जर आपल्याला मोठा कार्पेट एरियावाला फ्लॅट पाहायचा असेल, या डोअरला बायोमॅट्रिक लॉक देखील 10 बाय 15 एवढी आपल्याला लिव्हिंग रूमची साईज. किचनला आपल्याला फुल वॉल टाइल्स, डेडिकेटेड वॉर्डरोब, सेपरेट स्पेस पाहायला मिळतोय. मित्रांनो, 1 BHK मध्ये किंवा 2 BHK मध्ये जर आपल्याला मोठा कार्पेट एरियावाला फ्लॅट पाहायचा असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी भीमराव साबळे, काव्या प्रॉपर्टी या चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत करतो. आज आपण ठाकुर्ली ईस्टला स्टेशनपासून फक्त 12 मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये फ्लॅट घेऊन आलो आहे. याचं पोझिशन आपल्याला यावर्षी डिसेंबर 2026 पर्यंत सॉफ्ट पोझिशन पाहायला मिळणार आहे आणि ॲक्च्युअल पोझिशन आपल्याला मार्च 2027 पर्यंत पाहायला मिळणार आहे. माझ्या पाठीमागे तुम्ही पाहिलं तर स्टील प्लस 26 फ्लोअरची बिल्डिंग आहे. 26 फ्लोअरपर्यंत पूर्ण काम झालेलं आहे. याच्यामध्ये 26व्या फ्लोअरला आपल्याला अम्युनिटीजचा फ्लोअर पूर्ण पाहायला मिळतील. तसेच रूफटॉपवरती आपल्याला इन्फिनिटी स्विमिंग पूल, बँक्वेट हॉल आणि बरंच काही मॉडर्न अम्युनिटीज देखील पाहायला मिळणार आहे. समोर आपण पाहतो बिल्डिंगचा मॉड्यूल. जेव्हा बिल्डिंग रेडी होईल तेव्हा ती आपल्याला अशा प्रकारे दिसणार आहे. यामध्ये ग्राउंड फ्लोअरला कमर्शियल शॉप्स देखील अवेलेबल असणार आहेत. तर चला वळूया आता आपण फ्लॅटकडे. मित्रांनो, आता आपण दुसऱ्या माळ्यावरती आलो आहोत. टोटल 26 माळ्याची बिल्डिंग आहे. एका फ्लोअरला टोटल आपल्याला 5 फ्लॅट पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये 2 BHK मध्ये 2 फ्लॅट पाहायला मिळतील आणि 1 BHK मध्ये टोटल 3 फ्लॅट पाहायला मिळणार आहे. माझ्या राईट साईडला जर पाहिलं तर 2 BHKचे 2 फ्लॅट पाहायला मिळतील. त्याची आपल्याला ईस्ट वेस्ट फेसिंग पाहायला मिळेल. फ्लॅटचा कार्पेट एरिया असणार आहे 752 आणि 1 BHK मध्ये आपल्याला टोटल 2 कार्पेट एरियावाले फ्लॅट पाहायला मिळतील. एक जो आहे तो 481 आणि दुसरा कार्पेट एरिया आहे तो 506. टोटल एका फ्लोअरला 3 लिफ्ट पाहायला मिळतील. या लिफ्टला पॉवर बॅकअप देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर वळूया मित्रांनो आता आपण 1 BHK फ्लॅटकडे. जर मित्रांनो आपल्याला जोडी ऑप्शन फ्लॅट हवा असेल तो देखील या प्रोजेक्टमध्ये अवेलेबल आहे. जसं की 1 BHK जोडी फ्लॅट तुम्ही कंबाईन करू शकणार आहोत. तर वळूया आपण फ्लॅटकडे. समोर आहे 1 BHK फ्लॅट. फ्लॅटचा एंट्रन्स. फ्लॅटच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला शूज रॅकसाठी स्पेस पाहायला मिळेल आणि आपल्या फ्लॅट समोर कोणताच फ्लॅट येणार नाही, त्याची प्रायव्हसी देखील पाहायला मिळणार आहे. या फ्लॅटचा कार्पेट एरिया आहे 481. समोर आहे फ्लॅटचा एंट्रन्स. फ्लॅटमध्ये आल्यानंतर माझ्या लेफ्ट साईडला आपल्याला सुंदर असा लॅमिनेटेड डोअर पाहायला मिळेल. या डोअरला बायोमॅट्रिक लॉक देखील असणार आहे. तर एंटायर पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहूया आपण. स्पेशियस लिव्हिंग रूम पाहायला मिळतो आपल्याला. मित्रांनो, या लिव्हिंग रूमची साईज पाहायला गेलं तर 10 बाय 15 एवढी आपल्याला लिव्हिंग रूमची साईज पाहायला मिळते. समोर आहे लिव्हिंग रूमची फुल साईज विंडो. विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला टोटल 2.5 फुटाच्या आसपास बाल्कनी पाहायला मिळते. पुन्हा एकदा बाल्कनीच्या इथून एंटायर पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहत आहोत आपण. मित्रांनो, या लोकेशनच्या आजूबाजूला आपल्याला स्कूल, कॉलेज, मार्केट, हॉस्पिटल, बँक, ATM 3 ते 4 मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळणार आहे. ठाकुर्ली स्टेशन या लोकेशन पासून फक्त 12 मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळणार आहे. माझ्या राईट साईडला आपण पाहतो पॅसेज एरिया. थोडं पुढे आल्यानंतर माझ्या लेफ्ट साईडला आपल्याला कॉमन वॉशरूम एरिया पाहायला मिळतोय. पूर्ण वॉशरूमचा व्ह्यू पाहूया आपण. वॉशरूमच्या वरती पाहिलं तर आपल्याला वॉटर टँकसाठी बराच मोठा स्पेस पाहायला मिळतोय. समोर आपण पाहतोय 1 BHK फ्लॅटचा किचन. किचनला आपल्याला फुल वॉल टाइल्स सेटअप पाहायला मिळेल. डबल प्लॅटफॉर्म आपल्याला किचन पाहायला मिळत आहे. या किचनची साईज पाहायला गेलं तर 7 बाय 7.5चा आपल्याला किचन पाहायला मिळत आहे. माझ्या राईट साईडला आहे किचनचा सर्व्हिस प्लॅटफॉर्म. समोर आपण पाहतोय फ्रीजसाठी दिल्या गेलेला सेपरेट स्पेस. समोर आहे किचनची विंडो. विंडोच्या बाहेर पाहिलं
तर आपल्याला 2.5 फुटाच्या आसपास बाल्कनी पाहायला मिळेल. याला आपण ड्राय बाल्कनी देखील बोलू शकणार आहोत. पुन्हा एकदा विंडोच्या इथून एंटायर पूर्ण किचनचा व्ह्यू पाहत आहोत आपण. मित्रांनो, या प्रोजेक्टमध्ये 1 BHK मध्ये 2 कार्पेट एरियावाले फ्लॅट पाहायला मिळतील. तर 481 वाला हा जो कार्पेट आहे त्याची प्राइस असणार आहे ऑल इन्क्लुझिव्ह 52 लाख. आणि याच्यापेक्षा जर आपल्याला मोठा कार्पेट एरियावाला फ्लॅट हवा असेल तो असणार आहे 506. त्याची प्राइस असणार आहे 54 लाख. यामध्ये सायलेंट निगोशिएबल नक्कीच होणार आहे. तर वळूया आपण मित्रांनो मास्टर बेडरूमकडे. समोर आहे बेडरूमचा एंट्रन्स. बेडरूम मध्ये आल्यानंतर डोरच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळणार आहे मास्टर वॉशरूम एरिया. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, कारण येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहील. एंटायर पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहतोय. बेडरूमची साईज पाहायला गेलं तर 9.5 बाय 11 एवढी आपल्याला बेडरूमची साईज पाहायला मिळते. त्याशिवाय डेडिकेटेड वॉर्डरोब सेपरेट स्पेस पाहायला मिळतोय जो असणार आहे 6 बाय 2चा. समोर आहे बेडरूमची विंडोच्या बाहेर सेम मित्रांनो आपल्याला 2.5 फुटाची बाल्कनी पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, हा फ्लॅट आपल्याला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. हा फ्लॅट आपल्याला पाहायचा असेल, व्हिजिट करायची असेल किंवा या फ्लॅटबद्दल या प्रोजेक्टबद्दल आपल्याला अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर आपण दिलेल्या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा. व्हिडिओ एंडपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.